आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आमच्या इथे खूप जोराचा पाऊस चालू झालेला आहे. म्हणजेच आता बऱ्याचशा ठिकाणी बऱ्यापैकी चालू झालेला आहे पाऊस. तुम्ही बघू शकता पाऊस इतका छान चालू होता. तर म्हटलं आता काय बनवायचं संध्याकाळच्या टायमिंगला. घरात बऱ्याचशा भाज्या होत्या पण भाजी नको खाऊशी वाटत होती. तर म्हटलं गरमागरम छानपैकी आता आपण इथे पालकच्या दशम्या वगैरे बनवूया. तर इथे मी पालकची दशमी किंवा आपण थालीपीठ म्हणू शकतो किंवा पालकचे पराठे देखील म्हणू शकतो. गरमागरम पालकचे पराठे किंवा लोणचं, आपण शेंगांची चटणी यासोबत देखील आपण खाऊ शकतो. माझे मुलं तर अगदी आवडीने खातात हे पालकचे पराठे. होतं एक आपण भोपळ्याच्या दशम्या किंवा भोपळ्याचे पराठे बनवले होते. तर आज आपण पालकचे पराठे बनवणार. अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला जर हवे असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा. तर आता मग व्हिडिओला आता सुरुवात करूया. इथे पालक घेतलेला आहे मी. खूप मोठी जोडी होती आणलेली पालकाची. पण म्हटलं आता ती एवढी मोठी करण्यापेक्षा आपण अर्धा जरी केला तरी होईल. पहिल्यांदा पालक मी निवडून घेतला आणि त्यानंतर इथे स्वच्छ पाण्याने इथे मी पालक धुवून घेतला. पालक धुवून झाला की तो एका कढईमध्ये काढून घ्यायचा. कढईमध्ये काढून आपण त्याला एक 5 ते 7 मिनटं फक्त एक वाफवून घ्यायचा पाणी न घालता. आणि कढईमध्ये 5 ते 7 मिनटं इथे वाफवून घेणार आहोत आपण. सर्वात पहिले इथे पालक छानपैकी मी इथे धुवून घेतला. पालकच्या इथे दांड्या देखील राहू द्यायच्या आहेत, जेणेकरून त्या मिक्सरला जेव्हा वाटतो ना आपण, जेव्हा आपण पालकची भाजी निवडतो ना तेव्हा पालकाच्या दांड्या देखील राहू द्यायच्या असतात. कारण की त्या पालकाच्या दांड्यामध्ये देखील खूप सारे जीवनसत्व असतं. पालक खाल्ल्याने काय होतं, आपलं रक्त वाढण्यास खूप मदत होते. ज्यांना चष्मा लागलेला आहे त्यांचा चष्म्याचा नंबर देखील कमी होतो. पालकामध्ये व्हिटॅमिन ए असतं. तसेच पालकमध्ये व्हिटॅमिन के असतं, कॅल्शियम असतं, मॅग्नेशियम असतं. त्यामुळे हाडांचं कसं आरोग्य सुधारतं आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. व्हिटॅमिन सी देखील असतं. म्हणजे इतर अँटीऑक्सिडंट, म्हणजे आपल्या शरीराची जी रोगप्रतिकार शक्ती असते ना ती याच्याने मजबूत राहते. तसेच हृदयासाठी देखील पालक हा फायदेशीर ठरतो. आणि ज्या लोकांना पोट साफ होत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी, त्या दिवशी रात्री आपण आदल्या दिवशी पालकाची भाजी म्हणा किंवा पालकाचे असे पराठे करून जरी खाल्ले ना तर दुसऱ्या दिवशी आपलं पोट अगदी छान मस्त साफ होतो, जेणेकरून आपल्याला त्रास नाही होत दुसऱ्या दिवशी. तुम्ही बघू शकता इथे पालक मस्तपैकी छान शिजून झाला. त्यानंतर मग आता आपण मिक्सरला पण वाटून घेणार आहोत. त्यामध्येच मी लसणाच्या पाकळ्या देखील इथे टाकून घेत आहे, जेणेकरून आपण जेव्हा वाटतो ना मध्ये पालकाचे पराठे आपण लाटू ना मग ते लाटताना मध्ये नाही येणार. हे असं छानपैकी इथे वाटून घ्यायचं. आणि आपण पीठ घ्यायचं. पिठामध्येच इथे गव्हाचं 2 चमचे पीठ घेतलं, चणा डाळीचं पीठ घेतलं, नंतर आपला ओवा, लाल तिखट, हळद आणि इथे आपला पालक जे बारीक केलेलं होतं ना ग्राइंड केलेलं ते इथे टाकून घ्यायचं आहे. आणि सर्व गोळा हा छानपैकी इथे मस्तपैकी मळून घ्यायचा आहे. आणि इथे पालकाच्या ज्यात थोडंसं मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकायचं आणि जो राहिलेला पालक देखील आहे तो इथे गोळा आपण छानसा घट्टसा इथे मळून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण याचे पराठे लाटून घ्यायचे आहेत. तुम्ही याची पालक पुरी देखील करू शकता, ती देखील हेल्दीच आहे. लहान मुलं जर पालकचे पराठे खात नसतील तर तुम्ही याची दशमी देखील इथे बनवू शकता. पालकाच्या भज्या देखील छान लागतात. तुम्ही कधी खाल्ल्या आहेत का मला कमेंट करून सांगा. आपण एखाद्या फेस्टिवलमध्ये किंवा एखाद्या कुणाच्या लग्नामध्ये जर गेलो तिथे पालकाची भजी असते ना, मी आवर्जून खाते ती भजी, मला आवडते पालकाची भजी. तुम्ही बघू शकता इथे आपण छानपैकी दशम्या अशा लाटून घेणार आहोत. काल आमच्या इथे एवढा पाऊस झाला ना तर एवढं छान वाटलं की नाही, म्हणजे तुम्हाला सांगू शकत नाही मी, एवढी गरमी वाढली होती. मुंबईमध्ये खूप गरमी असते. ह्यावर्षी पावसाळा का कमी झाला, कमी म्हणजे की लेट का आला याचं कारण तर अजून तरी मला तरी माहिती नाही. तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की सांगा. सर्वकडे झाडं तोडत आहेत, हे अगदी चुकीचं आहे. तुम्हाला काय वाटतं? झाडं तोडणं, एक झाड जरी तोडलं माणसाला, कारण की एक झाड लावायला ते झाड मोठं व्हायला किती दिवस लागतात. अगदी 100-100 वर्ष जुनी झाडं तोडलीत लोकांनी. फार वाईट वाटतं मनाला. मला तरी असं वाटतं की त्याचाच हा परिणाम असेल की पाऊस यावर्षी यंदा कमी असेल, असं मला तरी वाटते. तुम्ही बघू शकता छानपैकी आपली इथे दशमी लाटून झालेली आहे. आणि आपण ते दोन्ही साईडने मस्त तेल किंवा तूप किंवा बटर तुम्ही काहीही लावू शकता आणि छानपैकी इथे मस्त भाजून घ्यायची आपली. आणि एक सांगायचंच राहिलं, जर दशमीचं पीठ तुम्हाला जर आधीच भिजायचं असेल मुलांच्या टिफिनसाठी तर 1 तास आधी भिजून ठेवा. तर ते पीठ इतकं छान मुरतं ना, दशम्या एवढ्या छान लागतात आणि मस्त सॉफ्ट होतात. मी जेव्हा आईकडे होती ना तेव्हा माझी आई प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या दशम्या करायची. पालकच्या करायची, मेथीच्या करायची, मुळ्याचे पराठे करायची, बटाट्याचे करायची. आणि जर काहीच भाज्या जरी अवेलेबल नसल्या तरी नुसतं तिखट मिठाचा पराठा किंवा साखरेचा पराठा अशा असंख्य पराठे माझी आई बनवायची. त्यातूनच मी शिकले आहे. आपण म्हणतो ना की आपण मुलीला संस्कार हे आपल्या आईवडिलांकडूनच मिळत असतात. ते खरंच आहे. आईवडिलांकडून जे मिळालेले संस्कार असतात ते आपण सासरी जाऊन नक्कीच करतो.
आणि अशाच पद्धतीने आपल्या इथे दशम्या छानपैकी झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि आपल्याकडे कैरी देखील अवेलेबल होती, तर कैरी आणि ते मी शेंगदाण्याची चटणी बनवलेली होती आणि थोडंसं साईडला मी ते लोणचं घेतलं होतं. खूप छान झालं होतं दशम्या. तुम्हाला माझ्या दशम्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.